त्या महिलांची पाठराखण करण्याचं, मुलींची पाठराखण करण्याचं काम दामिनी पथकाकडून नेहमी केलं जातं। महिलावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारं पथक म्हणून प्रसिद्ध असणारं दामिनी पथक आज परतूर शहरामध्ये दाखल झालं होतं। मॅम, आपला परिचय? माझा परिचय WASI उमा घोरपडे। मी दामिनी पथकमध्ये कार्यरत आहे आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि ॲडिशनल SP आयुष नोपानी आणि दामिनी पथकचे प्रमुख इंचार्ज पूजा कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही परतूर येथे कस्तुरबा गांधी विद्यालय येथे आलेलो आहोत। पाठीमागं जो काही प्रकार घडलेला होता शाळेमध्ये, तो प्रकार असा होता की त्या शाळेमध्ये भिंतीवरून उडी मारून 2 पुरुष आतमध्ये दारू पिलेल्या अवस्थेत आले होते आणि त्यानंतर तिथल्या मुलीने धाडसीपणाने त्यांचं कौतुक करावं एवढं कमी ह्या प्रमाणे त्यांनी त्या दोघांना पण चांगल्या प्रकारे चोप दिलेला आहे आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही आज येथे या शाळेमध्ये आलेलो आहे। त्या परत अशा प्रकारची हिंमत परत कोणीही करणार नाही, शाळेत असा प्रवेश करणार नाही। आता ज्या मुलीने जो चांगलाच धडा दिलेला आहे त्यांना, तर त्यांचे पाठराखणासाठी आम्ही आज येथे आलेले आहे आणि त्यांना एकदम त्यांचे कौतुक करून आम्ही त्यांना सन्मान करून त्यांच्या पाठीवर थाप दिलेली आहे। अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढणारी महाराष्ट्रातील नव्हे तर समग्र भारतातील स्त्री आहे आणि स्त्री ही अबला नसून सबला आहे हे आज या ठिकाणी या प्रसंगानं सिद्ध केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं त्या महिलांचं, त्या मुलींचं कौतुक करण्यासाठी ही सर्व टीम आज परतूर शहरामध्ये उपस्थित झाली होती। आपल्यासोबत आदरणीय कोकणे सर आहेत, जे नेहमी महिला आणि मुलींच्या संदर्भातील जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं, त्या अत्याचारित महिला मुलींच्या अत्याचाराविरोधात दंड थोपटण्याचं काम एका प्रकारे दामिनी पथकाकडनं करतायत। आपण त्यांच्याकडे जाऊया। कोकणे सर, काय सांगा? झालेला जो प्रकार आहे तर त्या दोघांना पण तिकडच्या विद्यार्थ्यांनी जे धडा शिकवला त्याच्यामध्ये आमचे प्रयत्न सफल झाले आम्हाला दिसत आहे। त्याच्यामुळे आम्ही पण सगळं मनातून आम्हाला छान वाटतं या गोष्टी, त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या प्रयत्नांना कोणाला तरी याचा उपयोग होतोय हे विचार आम्हाला चांगले वाटते। या ठिकाणी दामिनी पथकाचा जो मूळ उद्देश आहे की महिलांनी तथा मुलींनी रक्षणार्थ सर्व ज्या काही प्रक्रिया बाबी राबवल्या गेल्या पाहिजेत त्यांच्याकडनं, तो मूळ उद्देश आज इथं त्यांचा सफल झाल्याचं दिसत आहे। बुलंदाबाद महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरपडे। त्याला तुम्ही घाबरायचं नाही, मुलींनो अजिबात त्याला घाबरायचं नाही। तुम्ही काय करायचं, पहिले तुमच्या संग जी घटना घडली ती येऊन तुम्ही शाळेमध्ये तुमचे जे शिक्षक आहेत किंवा तुमच्या शाळेमध्ये विशाखा समिती नेमलेली असेल, आहे का तुमच्या शाळेमध्ये विशाखा समिती? विशाखा समितीचे ज्या मॅडम आहेत त्यांना तुम्ही जो प्रकार तुमच्या संग घडलेला असतो तो प्रकार तुम्ही अगोदर येऊन मॅडमला सांगायचं की मॅडम हे असं असं झालेलं आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्यांना पण नाही सांगू वाटलं तर आपले जवळचं पोलीस स्टेशन आहे, तिथं प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक पोलीस काका आणि एक पोलीस दिदी नेमलेले आहे। तुम्हाला आम्ही जाताना त्यांचा नंबर देऊन जातो, तर तुम्ही काय करायचं, आपले जे जवळचं पोलीस स्टेशन आहे तिथं जायचं आणि जे पोलीस काका पोलीस दिदी आहे त्यांना जाऊन तुम्ही असा हा प्रकार सांगायचं। आणि आजकाल काय मुली काय करतात, घाबरतात, सांगत नाही लवकर, पण हे सांगायचं, असं त्याला घाबरायचं नाही। जे आपल्या संग जी घटना घडलेली आहे, जो आपल्याला कोणी त्रास देतो, तर तुम्ही जी तक्रार आहे ती तक्रार तुम्ही केली पाहिजे, लपवायची नाही। आजकाल मुली काय करतात, लपवतात, सांगत नाही। का बरं? की त्यांना भीती वाटते की तुम्हाला भीती आहे? तुम्हाला काय वाटतं, समजा आपण जर हे अशी घटना आपल्या सोबत घडली, फोटो घेतला तिचा, आता फोटो घेणार